आज मी इथं उपवासाचं थाली बनवणार आहे। त्यासाठी इथं साबुदाणा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही साबुदाणा घेऊ शकता, मोठा किंवा छोटा। तर शक्यतो तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही बारीक साबुदाणा घेतलात तरी चालेल। तर मी इथं मोठे साबुदाणे पहिलं पाण्याने धुवून घेतलं 2 पाण्याने, आणि त्याच्यानंतर इथं एका पातेल्यामध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। 1 चमचा तूप आहे तो गरम करून घेतलं, आणि त्यानंतर जे आपण धुवून घेतलेलं शाबू आहेत तर त्याला घालून एक अर्धा मिनिटभरच परतवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ परतवायची गरज नाही आहे, नाहीतर खाली हे पातेल्याला चिटकेल। तर लगेच ह्याच्यामध्ये गरम दूध घातलेलं आहे। गरम किंवा वरचं कोणतंही नॉर्मल दूध घातलं तरीही चालेल, पण खूप असं थंड नको आहे फ्रीजमधलं, नाहीतर हे फाटूसुद्धा शकतं। तर इथं गरम दूध घातलेलं आहे। त्यानंतर इथं उकळी आलेली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये। तर मीठ घातल्यामुळे हे साबुदाण्याचं खीर आहे तो खूप छान लागतं। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये गॅस इथं बारीक ठेवायचं। ह्याच्यामध्ये अजून लागेल तसं दूध इथं घालून घेणार आहे मी। एकदम दूध नाही घालत आहे, नाहीतर असं सगळं बाहेर उडेल। त्यासाठी मी इथं थोडंसं दूध घालून हे खीर आहे तो बनवून घेणार आहे। त्यानंतर इथं एक निम्म्यापर्यंत शिजल्यावर ह्याच्यात मी गोडीप्रमाणे साखर इथं घातलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर ह्याच्यामध्ये घालू शकता। तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं कमी घातलेलं आहे, कारण साधारण एक चमचाचं मी इथं दुसरं असं कॅरेमेल करून घालून घेणार आहे, म्हणजे हे साबुदाण्याच्या खिरीचा कलर आहे तो खूप छान दिसेल। तर तिकडे साबुदाण्याचं खीर बनत आहे। तर इकडं मी पहिलं एका कढईमध्ये साबुदाणे घेतलेले आहेत, साधारण 1 वाटी आहेत। तर मोठेसे साबुदाणे आहेत, तर ह्याला पहिलं इथं गरम करून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ परतवायची गरज नाही आहे, साधारण 1-2 मिनिटासाठीच ह्याला मी गरम करून घेणार आहे फक्त। तर ह्याचं कलर वगैरे बदलायला नको आहे, म्हणजे असं गरम करून घेतलं की मिक्सरला लावायला सोपं पडतं, लगेच बारीक होतं। ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। त्यानंतर हे आपलं खीर आहे तो इथं पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे, अजून थोडंसं बाकी आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये साखरेचं असं कॅरेमेल बनवून घालूयात। त्यासाठी इथं त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपण इथं शाबू आहे तो भाजून घेतलेला आहे, तेच कढईमध्ये मी साधारण 1 चमचा इथं साखर घेतलेला आहे कॅरेमेल बनवण्यासाठी। तर तुम्ही जास्त साखरेचं सुद्धा बनवू शकता। तर गॅस इथं मोठं ठेवायचं आणि याला सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे हे साखर आहे तो सगळं असं विरघळेल। तर सगळं असं विरघळलं आणि ह्याचा थोडंसं कलर आहे तो असं लालसर झालं की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे ह्याचा कलर आहे तो आणखीन असं छान येईल। आणि गॅस इथं बारीक किंवा बंदच करायचा आहे। आणि त्यानंतर हे जे साखरेचं बनवून घेतलेलं आहे तर तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे खिरीमध्ये, आणि सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे। तर तुम्ही ह्याचा कलर बघू शकता, साबुदाण्याच्या खिरीचा खूप छान दिसत आहे, लागते पण खूप छान आणि दिसायला पण खूपच छान दिसत आहे। आणि ह्याच्यामधले जे शाबू आहेत ते सुद्धा पूर्णपणे असं मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत। तर इथं आपलं साबुदाण्याचं उपवासाचं खीर बनवून तयार झालेलं आहे। तर तुम्ही हे उपवासाला किंवा कोणत्याही टायमाला बनवू शकता। तर आज मी इथं थाली बनवणार आहे, तर त्यातलाच हा गोडाचा पदार्थ मी साबुदाण्याचं खीर बनवलेला आहे। तर इथं पूर्णपणे साबुदाण्याचं खीर बनवून तयार झालेलं आहे। तर आता आपण याला बाजूला ठेवूयात। तर हे दिसायला खूप छान दिसत आहे आणि तेवढं घट्टही नाही पातळही नाही, बरोबर झालेलं आहे। त्यानंतर हे साबुदाणे इथं थंड झालेले आहेत। तर आता आपण हे साबुदाण्याला पहिलं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। तर बारीक म्हणजे खूप जास्त बारीक सुद्धा नाही होणार, असं रवाळसारखं होईल। तुम्हाला जर ह्याला चाळून घ्यायचं असेल तर चाळून घेऊ शकता, तर मी इथं असंच घेतलेलं आहे। तर हे बघा एवढं हे बारीक झालेलं आहे। तर आता आपण याला एका भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे। तर सगळं साबुदाणा मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलं। त्यानंतर मी इथं उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत। तर साधारण मीडियम साईजचे 2 ते 3 इथं बटाटे घालायचे आहेत, किंवा साबुदाणा जेवढं आहे तेवढंच ह्याच्यामध्ये बटाटे आहेत तो उकडलेले घालायचं आहे। त्याचबरोबर उपवासाचं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे,
जिरा घालायचा आहे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घातलेला आहे. थोडंसंच लाल तिखट हे कलर येण्यासाठी घातलेला आहे. ह्याच्यात जर तुम्हाला अजून काही चालत असेल किंवा चालत नसेल ते ॲड केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल. त्याचबरोबर हे सगळं असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी घेऊन हे साबुदाण्याला जरा जास्त पाणी लागतं, पण हे थोडंसं असं हातात पाणी घेऊन हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला मऊसूत असं घट्ट मळून घ्यायचं आहे. तर हे बघा असं मळून मी इथं घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याला बाजूला ठेवून देऊयात एक अर्धा तास तरी. त्यानंतर इथं मी रात्रीचे साबुदाणा भिजत घातलेलं होतं. तर हे बघा छान असं मोकळे सुटसुटीत हे शाबू आहे तो भिजवून तयार झालेले आहेत. शाबू भिजवताना पाणी शक्यतो कमी ठेवायचं म्हणजे असं सुटसुटीत होतात. तर आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी त्यासाठी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर त्याला पहिलं भाजून घ्यायचं आहे. तर साधारण एक अर्धी वाटी एवढे हे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर पहिलं मी ह्याला भाजून घेतलं. त्यानंतर ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर मी शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरला लावून असं कूट करून घेतलेलं आहे. खूप बारीकसुद्धा नाही करायचं, असं मोठंच ठेवायचं आहे. तुम्हाला शेंगदाण्याचं फोडी इथं दिसत असेल. त्याचबरोबर हे साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडंसं तूप ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि सगळं शेंगदाण्याचं कूट आणि तूप हे साबुदाण्याला लावून मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर मी इथं एक लाल मिरची आणि हिरवी मिरची छान दिसण्यासाठी इथं कट करून घेत आहे. त्याचबरोबर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ह्यामध्ये घालायला उकडलेला बटाटा मी कट करून घालून घेणार आहे. तर हे उकडलेला बटाटा आहे. तर बटाटे असे मोठे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तेल घातला तरीही चालेल. तर तूप इथं गरम झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं कच्चे शेंगदाणे याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर जिरा घालायचा आहे. जिरा चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. त्यानंतर जे आपण हिरवी मिरची लाल मिरची कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर आपण उकडलेला बटाटा कट करून घेतलेलं ते सुद्धा घालून एकदा मिक्स करायचं आहे. तर गॅस इथं बारीकच ठेवायचं आणि त्यानंतर 1 मिनिटभर तरी हे बटाट्याला आहे छान असं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे थोडंसं खरपूस होईपर्यंत. त्यानंतर आपण शाबू शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं ते आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यावर उपवासाचं मीठ घालायचं आहे किंवा कोणताही मीठ घातलात तरीही चालेल. जे आपण रोज नॉर्मल वापरतो ते मीठ घातलात तरीही चालेल. सगळं एकदा मिक्स करायचं आहे आणि लगेच ह्याच्यावरती ताट झाकून 1-2 मिनिटासाठीच ठेवून द्यायचं आहे. तर साबुदाण्याला मी 2 मिनिटं असं झाकण लावून ठेवलेलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झालेलं आहे. खूप छान असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर शाबू भिजवताना पाणी आहे तो थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे आपलं साबुदाण्याची खिचडी असं मोकळं सुटसुटीत होईल. आणि ह्यामध्ये उकडलेले बटाटे घातल्यामुळे खूप छान हे लागणार आहे. तर आता साबुदाण्याची खिचडी सुद्धा बनवून तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि साबुदाण्याच्या खिचडीचं भांडी बाजूला काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं बटाट्याचं सुद्धा असं उकडलेले बटाटे पहिलं मी इथं कट करून घेत आहे. तर ह्याला सुद्धा आपण मसाला लावून किंवा फोडणी देऊन खाऊ शकतो. तर इथं साधारण 2 मी इथं बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आणि त्याला कट करून घेतलं. त्यानंतर ह्याला सुद्धा तुपामध्ये तूप घालून त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे पहिलं परतवून घेतलं आणि त्यानंतर हे उकडलेले बटाटे घालून आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं सगळं मिक्स करायचं आहे. तर असं हे उकडलेला बटाटासुद्धा हे मसाला किंवा उकडलेला मसाला
बटाटा तुम्ही म्हणू शकता, तर ते बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला या सगळ्यासोबत खाण्यासाठी मी दही लावलेलं होतं। दहीसुद्धा छान असं तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर दही आहे, तो बनवून तयार आहे। तर ह्याला मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर लाल तिखट वगैरे घालायचं असेल तर घालू शकता किंवा तसंच ठेवलात तरी चालेल। त्यानंतर आपण आता ह्या पिठाला 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तर ह्याचं असं पुरीसारखं तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता। तर आता आपण फक्त लाटून भाजून घेणार आहोत। तर पहिलं 1 मिनिटभर ह्या पिठाला मी पहिलं असं गोळा छान मऊसूत करून घेणार आहे। त्यानंतर इथं एक कागद घेतलेला आहे, बटर पेपर असेल तरीही चालेल। त्यानंतर असं कागद कट करून घ्यायचा चौकोनी। त्यानंतर तूप किंवा तेल लावायचं आहे याच्यावरती आणि हाताने असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि हे गोळा ठेवून आणि हे लगेच असं ह्याच्यावरती हे कॅरी बॅग असं ठेवायचं आणि त्यानंतर लाटून घ्यायचं आहे। ह्याला चिरा पडू शकतात, तर चिरा पडू दे, पण थोडंसं पातळ लाटायचं आहे। आणि त्यानंतर एक वाटी घ्यायचं किंवा कोणताही एक भांडी घ्यायचं गोलसर। त्यानंतर हे याच्यावरती असं ठेवून द्यायचं आहे। तर मी तुम्हाला हे वरचं दाखवत आहे, पण आता आपण हे आतमध्ये असं वरचं कॅरी बॅग काढून हे असं कट करून घ्यायचं आहे गोल। खूप छान दिसतं। तर तुम्ही ह्याला पुरीसारखं लाटून तळून सुद्धा घेऊ शकता। तर मी तळून नाही घेते, असं तव्याला तूप लावून भाजून घेणार आहे। तर असे पण भाजून घेतलेले पण खूप छान लागतात। तर हे वरच्या बाजूला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तर तेल किंवा तूप इथं लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे। तर उलटण्याने मी सगळीकडे असं हलक्या हाताने दाबत हे सगळे असं बनवून घेणार आहे। ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, खूप छान दिसत आहे। तर गॅस इथं थोडंसं मध्यम किंवा मोठंच ठेवायचं। तर हे झालं की आपलं पूर्णपणे थाळी इथं बनवून तयार होईल। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कधी तर उपवासाचं थाली नक्की करून बघा। तर इथं एक झालेला आहे, तसंच मी इथं दुसरं सुद्धा लाटून घेत आहे। किंवा कधी तुम्हाला जर साबुदाण्याचं खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे हे पुऱ्या वगैरे बनवून खाऊ शकता। तर खूप हे सोपी पद्धत आहे। तर मी इथं दुसरं सुद्धा हे भाजून घेण्यासाठी घातलेलं आहे। दोन्ही साईडने तूप लावायचं आणि त्यानंतर मोठा गॅस ठेवून उलटण्याने असं हलक्या हाताने दाबत भाजून घेणार आहे। त्यानंतर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। तर इथं सगळे माझे बनवून तयार झालेले आहेत। तर आता आपण ताट लावून घेऊयात। तर ताटामध्ये दोन्ही असं पुरी म्हणू शकता तुम्ही, तर ते ठेवून दिलेलं आहे। त्याचबरोबर ते मसाला बटाटा केलेला आहे, ते बटाटा उकडलेला ठेवून दिलेला आहे। साबुदाण्याचं खिचडी बघू शकता, खूप छान असं मोकळं सुटसुटीत आहे, तर ते सुद्धा घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण हे साबुदाण्याचं खीर बनवलेलं होतं, तर ते सुद्धा घालून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे, खूप जास्त देखील घट्ट नाही आहे। जर तुमचं घट्ट असेल तर गरम दूध घालून तुम्ही त्याला थोडंसं पातळ करू शकता। त्यानंतर तुम्ही इथं दही घेतलेलं आहे। तर इथं आपलं उपवासाचं थाली बनवून तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी नक्की करून बघा। तर खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट सुद्धा झालेला आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।